गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे BComच्या विद्यार्थ्यांसाठी आपली अतिशय महत्त्वाची लेक्चर सिरीज चालू आहे. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन हा टॉपिक आपण या लेक्चर सिरीजमध्ये आपण शिकत आहोत. बरेच प्रॉब्लेम आपले सोडून झालेले आहेत आणि आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम या ठिकाणी आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. बरेच ॲडजस्टमेंट या ठिकाणी आलेले आपल्याला दिसतात. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की आपण नेमकं प्रॉब्लेम कसं सोडवत आहोत. तर प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बेल आयकॉनला प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स ऑन करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सहज मिळू शकतील. तर प्रॉब्लेम आपण बघतोय. प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट असते आणि ॲडजस्टमेंट असतात आणि या प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपण काय करत असतो? जर्नल एंट्री करत असतो. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे जवळपास 80 ते 90% जर्नल एंट्री या 6 एंट्र्यामध्येच कव्हर होतात. या एंट्र्या तुम्ही पाठ करा आणि बाकीच्या ज्या 1-2 नवीन एंट्र्या असतात त्या टेक्निकनुसार सोडवायच्या, किंवा या एंट्र्या पाठ नाही झाल्या तरी टेक्निकनुसार सोडवा, कारण त्या एंट्र्यामध्ये एक अकाउंट कॉमन आहे, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. मग जर्नल एंट्री करताना कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिटला लिहायचा का क्रेडिटला लिहायचा याची टेक्निक समजून घ्या. जर या जितक्या पण ॲडजस्टमेंट आहे याचा इफेक्ट तुमच्या असेट आणि लायबिलिटीवर होत असतो, म्हणजे तुमच्या असेट आणि लायबिलिटी कमी जास्त इन्क्रीज डिक्रीज होत असतात, म्हणजे तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस होत असतो. तर या ॲडजस्टमेंटमुळे जेव्हा जेव्हा आपल्याला म्हणजे कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण विचार करतोय, जेव्हा कंपनीला प्रॉफिट होईल तेव्हा प्रॉफिट झाला तर तुम्ही कॅपिटल रिडक्शन अकाउंट जर्नल एंट्री करताना क्रेडिटला रेकॉर्ड करा, आणि लॉस जर झाला या ॲडजस्टमेंटमुळे तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट जर्नल एंट्री करताना डेबिटला रेकॉर्ड करा. बस एवढीच टेक्निक आहे. आणि ॲडजस्टमेंटमध्ये टू आणि बायचे शब्द कमी करायचे का वाढवायचे त्याच्यासाठी टू आणि बाय शब्द वापरले जातात, ते व्यवस्थित समजून घ्या. टू म्हणजे जेवढे सांगितले तेवढे ठेवायचे, बाय म्हणजे जेवढे सांगितले तेवढे घ्यायचे. तर या पद्धतीने आपण बघूया. पहिली प्रेफरन्स शेअर्स, इक्विटी शेअर्स, बऱ्याच ॲडजस्टमेंट आपल्या झाल्या. तुम्हाला माहिती आहे आपण शेअर कॅपिटलच्या 2 एंट्र्या करतो. एक तर जुना शेअर कॅपिटल आपण कमी करतो, ती एंट्री करतो आपण ही, किंवा नवीन शेअर कॅपिटल इंट्रोड्यूस करतो. तर नवीन शेअर कॅपिटल जर इंट्रोड्यूस केला तर ही एंट्री आपण करतो, आणि इंट्रोड्यूस नाही केला तर आपण जुनी एंट्री करतो. तर एखाद्या शेअर कॅपिटलच्या ॲडजस्टमेंटमध्ये फुल्ली पेड आणि कन्वर्टेड शब्द जर आले तर तुम्ही नवीन शेअर कॅपिटल इंट्रोड्यूस करायचा, म्हणजे ही एंट्री करायची. आणि फुल्ली पेड आणि कन्वर्टेड शब्द जर नाही आले तर जुनीच एंट्री करा. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिटला घ्या, कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला घ्या, कारण तुमचा शेअर कमी होतोय, लायबिलिटी कमी होते म्हणजे प्रॉफिट होतोय. प्रॉफिट म्हणजे कॅपिटल रिडक्शन क्रेडिट, शेअर कॅपिटल डेबिट. मग शेअर कॅपिटल डेबिट आणि कॅपिटल रिडक्शन क्रेडिट. परंतु त्या ॲडजस्टमेंटमध्ये फुल्ली पेड आणि कन्वर्टेड शब्द जर आले तर ही एंट्री करू नका, ही एंट्री करा. एंट्री तीच आहे, फक्त क्रेडिटला नवीन शेअर कॅपिटल तुम्ही इंट्रोड्यूस करा, इक्विटी किंवा प्रेफरन्स जो असेल तो. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे ती टेक्निक आहे शेअर कॅपिटलची एंट्री करताना. आणि इक्विटी शेअर कॅपिटल असू द्या किंवा प्रेफरन्स शेअर कॅपिटल असू द्या, प्रत्येक शेअर कॅपिटलमध्ये तुम्ही कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला घेत आहात हे लक्षात ठेवायचं आहे. मग कॅपिटल रिडक्शन अकाउंट आपला क्रेडिटलाच आहे. फक्त जुन्या एंट्री असेल तर डेबिटला शेअर कॅपिटल आणि नवीन असेल तर क्रेडिटला नवीन शेअर कॅपिटल, या पद्धतीने. तर विद्यार्थी मित्रांनो, ही टेक्निक तुम्हाला व्यवस्थितपणे समजली पाहिजे. आता आपण येऊया प्रॉब्लेममध्ये. मग प्रॉब्लेममध्ये बघा, पहिली ॲडजस्टमेंट आहे प्रेफरन्स शेअरवर. 7% प्रेफरन्स शेअर्स टू बी कन्वर्टेड. कन्वर्टेड शब्द आला, मी आत्ताच सांगितलं. कन्वर्टेड आणि फुल्ली पेड शब्द आले तर जुनी एंट्री, कमी करण्याची एंट्री करू नका, डायरेक्ट नवीन एंट्री करा. मग नवीन एंट्रीमध्ये आपण काय करणार? ते कन्वर्ट झाले 8%मध्ये. मग जुने शेअर कॅपिटल डेबिटला घ्या, 7% डेबिट. नवीन शेअर कॅपिटल क्रेडिटला 8% आणि कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. या पद्धतीने आपण एंट्री करणार. तर चला आपण एंट्री करूया. कन्वर्टेड शब्द आला, डेट लिहा 31 मार्च 2025. पहिली एंट्री आपण या ठिकाणी करत आहोत. कन्वर्टेड शब्द आला म्हणून जुना कॅपिटल डेबिटला घ्या, 7% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. 2 आता कॅपिटल रिडक्शन ऐवजी अगोदर नवीन शेअर कॅपिटल जो असेल तो, मग कितीमध्ये कन्वर्ट झाला? 8%. मग लिहा 8% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. आणि एक अकाउंट आपण कंपल्सरी घेतो, 2 कॅपिटल रिडक्शन अकाउंट. नॅरेशन लिहा, बिंक 7% कन्वर्ट झाले 8% मध्ये, 7% प्रेफरन्स शेअर
कन्वर्टेड इंटू 8% प्रेफरन्स शेअर्स, शॉर्टमध्ये लिहू 8% प्रेफरन्स शेअर्स. आणि पुढे काय सांगितलं, रिड्यूस बाय 30 अँड रिड्यूस बाय 30%. आता जुना कॅपिटल जर डेबिटला घेतला तर त्याची फेस व्हॅल्यू बघायची. जुन्या कॅपिटलची फेस व्हॅल्यू 100 आहे, कंसामध्ये लिहा 100. आणि त्याची डायरेक्ट अमाऊंट किती दिलेली आहे, 1,50,000. डायरेक्ट डेबिटला लिहा 1,50,000. आता नवीन शेअर कितीचा ठेवायचा आणि कॅपिटल रिडक्शन म्हणजे आपण जी अमाऊंट कमी करतो ती कॅपिटल रिडक्शनला लिहितो. मग इथं किती ठेवायचं ते नाही सांगितलं, इथं सांगितलं रिड्यूसच्या पुढे शब्द आहे बाय. बाय म्हणजे जेवढे सांगितले तेवढे कमी करा. मग कमी किती करायचे, 30%. मग 100 पैकी 30 रुपये कमी करायचे, याचा अर्थ किती ठेवायचे, 70. बाय म्हणजे जेवढे सांगितले तेवढे कमी करा, बाकीचे ठेवा. मग 30 कमी करणार, जे कमी करणार ते कॅपिटल रिडक्शन. 100 पैकी 30 जर कमी झाले तर नवीन शेअर कितीचा, 70चा. या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करा. मग आता किती शेअर आहे टोटल बघा, तर टोटल नंबर ऑफ शेअर आहे 1500. मग 1500 गुणिले 70 करा. मग 1500 गुणिले 70 जर केले तर उत्तर येतात 1,05,000. आणि 1,50,000 मधून 1,05,000 वजा करा, शिल्लक राहिले 45,000. ते जाणार कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पहिली एंट्री आपण या ठिकाणी केलेली आहे. आपण नवीन शेअर कॅपिटल डेबिटला घेतला, जुना शेअर कॅपिटल डेबिटला घेतला ॲज इट इज 100चा. नवीन कॅपिटल आपल्याला फक्त कमी किती करायचं ते सांगितलं. मग कमी 30 करायचे तर नवीन ठेवायचं किती, 70. मग 70 प्रमाणे त्याची अमाऊंट 1,05,000 आणि याची 45,000. तर या पद्धतीने तुम्ही सोडू शकतात. दुसरी इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस. रिड्यूस सांगितलं, फुल्ली पेड शब्द आला. फुल्ली पेड म्हणजे परत इक्विटी शेअरमध्ये नवीन शेअर आणायचा. मग इक्विटी शेअर जुना डेबिटला, नवीन क्रेडिटला, कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला, अशीच एंट्री करायची. मग इथे लिहा इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, कारण फुल्ली पेड शब्द आला. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. टू नवीन शेअर आणायचा म्हणून नवीन परत क्रेडिटला लिहायचा, कोणता, इक्विटी शेअर. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आणि एक अकाउंट कंपल्सरी, कोणता, कॅपिटल रिडक्शन. मग कॅपिटल रिडक्शनला जेवढी अमाऊंट कमी झाली तेवढी आपण लिहितो कॅपिटल रिडक्शन अकाउंट. नॅरेशन बिंग कोणते शेअर आहे, इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स ॲडजस्टमेंटनुसार नॅरेशन लिहा. टू बी रिड्यूस, टू बी रिड्यूस ₹2.50 ईच. फुल्ली पेड. फुल्ली पेड शब्द आला म्हणूनच आपण नवीन शेअरची एंट्री केली, अदरवाईज आपली एंट्री एवढीच झाली असती, इक्विटी शेअर कॅपिटल टू कॅपिटल रिडक्शन. मग जुना डेबिटला घेतला, मग जुना इक्विटी शेअर बघा 100 रुपयाची फेस व्हॅल्यू, कंसात लिहा 100 आणि त्याची पूर्ण अमाऊंट डेबिटला 2 लाख. आता नवीन किती ठेवायचा किंवा किती कमी झाला त्याच्यासाठी ॲडजस्टमेंट बघा. रिड्यूस फुल्ली पेड शेअर्स टू सांगितलं, टू म्हणजे तेवढे ठेवा, कमी करू नका. मग किती ठेवा, 50. मग नवीन शेअर 50चा ठेवा. मग नवीन शेअर 50. मग मला सांगा 100 पैकी 50 जर नवीन शेअर ठेवले तर कमी सुद्धा किती केले, 50च केले. मग दोन्ही अमाऊंट आपल्या आल्या, 50 कमी केले, 50 ठेवले. मग टोटल शेअर किती आहे बघा, इक्विटी शेअर 2000. मग 2000 गुणिले 50 करा, उत्तर किती येतं, 1 लाख. इथं टोटल शेअर बघायची आणि आपली नवीन किंमत बघायची. आणि 2 लाखमधून 1 लाख गेले, याचे पण 1 लाखच येणार. या पद्धतीने आपण एंट्री केली. तर दोन्ही शेअर कॅपिटलमध्ये आपण नवीन शेअर आणले, कारण एकामध्ये कन्वर्टेड आणि एकामध्ये फुल्ली पेड शब्द आला. जर हे शब्द नसते तर आपली इथं एंट्री काय झाली असती, प्रेफरन्स शेअर टू कॅपिटल रिडक्शन, इक्विटी शेअर टू कॅपिटल रिडक्शन. परंतु नवीन शेअर आले तर क्रेडिटला नवीन शेअर घेत चला आणि अमाऊंट सोडवत चला. डेबिटला जुनी अमाऊंट पूर्ण घ्यायची, क्रेडिटला नवीन शेअरची नवीन फेस व्हॅल्यूनुसार अमाऊंट घ्यायची. आता पुढची ॲडजस्टमेंट, लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग असेट आहे आणि वर ॲप्रिसिएटेड बाय 20%. ॲप्रिसिएटेड म्हणजे वाढणे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जेव्हा जेव्हा असेटची व्हॅल्यू वाढेल, इन्क्रीज इन असेट, सेपरेट एंट्री करायची. पण असेटची व्हॅल्यू जर कमी झाली तर सेपरेट एंट्री करू नका, शेवटची एंट्रीमध्ये एंट्री करा. मग इथं कमी नाही झाली, वाढली म्हणजे सेपरेट एंट्री करावी लागेल. असेट वाढली म्हणजे तुमचा फायदा प्रॉफिट म्हणजे कॅपिटल रिडक्शन क्रेडिट आणि असेट डेबिट. बघा असेट अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन. मग एंट्री करा, कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला जाणार आणि जी असेट वाढली ती डेबिटला. मग कोणती असेट वाढली, लँड अँड बिल्डिंग. मग इथं लिहा लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट.
लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला येणार कारण फायदा होतोय, आपला प्रॉफिट होतोय. नॅरेशन बिंग लँड अँड बिल्डिंग ॲप्रिसिएटेड म्हणजे वाढणे, म्हणून सेपरेट एंट्री केली आपण. ॲप्रिसिएटेड बाय 20%. ॲडजस्टमेंट बघायची आणि नॅरेशन करायचं. आता अमाऊंट लिहा. बाय सांगितलं, बाय म्हणजे जेवढे सांगितले तेवढे घ्या, मग तेवढे वाढवायचे, कमी नाही करायचे. ॲप्रिसिएटेड 20% वाढवा. मग लँड अँड बिल्डिंग 75,000. 75,000वर 20% किती येतात? कॅल्क्युलेटरवर करा, 15,000. एंट्री आपली झाली 15,000. 15,000 पुढची एंट्री. आता लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू वाढली म्हणून सेपरेट एंट्री केली, कमी झाली असती तर सेपरेट एंट्री करू नका, शेवटी दाखवा. 6% डिबेंचर वर रिड्यूस म्हणजे कमी होणे. डिबेंचर कमी होत आहे म्हणजे लायबिलिटी कमी होते. लायबिलिटी कमी म्हणजे सुद्धा प्रॉफिट. मग प्रॉफिट म्हणजे कॅपिटल रिडक्शन क्रेडिट, लायबिलिटी अकाउंट डेबिट. मग लायबिलिटी कोणती? डिबेंचर. मग डिबेंचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन. कॅपिटल रिडक्शन परत क्रेडिटला जाणार कारण प्रॉफिट होतोय. 6% डिबेंचर अकाउंट डेबिट अकाउंट डेबिट. कॅपिटल रिडक्शन आपण क्रेडिटला घेणार कारण आपली लायबिलिटी कमी झाली म्हणजे आपला प्रॉफिट झाला. टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. बघा मी एंट्री तयार करतोय, पाठ करायची पण गरज नाही. नॅरेशन बिंग 6% डिबेंचर्स काय झाले ते रिड्यूस झाले. रिड्यूस मग किती रिड्यूस झाले तिथं बघा, बाय 20%. मग 20% बाय सांगितलं, बाय म्हणजे जेवढे सांगितले तेवढे काय करा, रिड्यूस करा. रिड्यूस म्हणजे कमी करा. मग किती सांगितले? 20% कमी करा. डिबेंचर 1,50,000. 1,50,000 वर 20% म्हणजे 30,000. मग 30,000 आपण कमी करणार. एंट्री आपली झाली. म्हणजे एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, असेटची व्हॅल्यू वाढली तरी प्रॉफिट होतो म्हणजे कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला, असेट अकाउंट डेबिटला. लायबिलिटीची व्हॅल्यू कमी झाली तरी प्रॉफिट होतो कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला, लायबिलिटी डेबिटला. या पद्धतीने एंट्री करा. ऑल इंटॅजिबल असेट आणि फिक्टिशियस अमाऊंट्स आपण त्या शेवटी कमी करतो, नंतर बघू आपण. आणि त्याच्यामध्ये पेटेंट पण रिटर्न ऑफ करा असं सांगितलं. तर ही आपली शेवटची एंट्री शेवटी करा. त्याच्यानंतर युटिलाइज प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. हे पण मी बऱ्याच प्रॉब्लेममध्ये शिकवलं. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन लायबिलिटीला दिला जातो आणि तुम्हाला सांगितलं तो युटिलाइज करा, वापरा. मग प्रॉफिट वापरला म्हणजे प्रॉफिट कमी होणार, म्हणजे काय कमी होणार? लायबिलिटी. मग लायबिलिटी कमी होणार म्हणजे प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे काय? कॅपिटल रिडक्शन क्रेडिट आणि प्रॉफिट डेबिट. म्हणजे ज्या वेळेस प्रॉफिट प्रायर इनकॉर्पोरेशन युटिलाइज करायला सांगितणार तेव्हा कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला घ्यायचा आणि प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन डेबिटला घ्यायचं. म्हणजे अशीच एंट्री करायची प्रत्येक वेळेस. सेम एंट्री. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन डेबिटला घ्या. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन अकाउंट डेबिट टू आपला फायदा होणार म्हणून कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला घ्या. कॅपिटल रिडक्शन अकाउंट. प्रत्येक वेळेस जर प्रॉफिट प्रायरची एंट्री आली तर हीच एंट्री करायची. प्रॉफिट प्रायर डेबिटला, कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. नॅरेशन बिंग प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन काय केले आपण? युटिलाइज केले. मग तिथं अमाऊंट नाही सांगितली आणि तुम्हाला माहिती मी बऱ्याच वेळेस सांगितलं प्रॉफिट प्रायरची एंट्री करताना एंट्री करायची परंतु अमाऊंट जी आहे त्याची निम्मी अमाऊंट वापरायची, पूर्ण अमाऊंट वापरायची नाही. मग 5,000 आहे तर युटिलाइज फक्त 50%च करा, म्हणजे आपण पूर्ण नाही करणार. मग 5,000चे 50% निम्मे म्हणजे किती? 2,500चीच एंट्री करायची आणि 2,500 नवीन बॅलन्स शीटला दाखवायचे. या पद्धतीने प्रॉफिट प्रायरची एंट्री झाली. पुढची एंट्री नवीन ॲडजस्टमेंट आणि नवीन एंट्री आलेली आहे. या ठिकाणी आपण अगोदर जागा कमी करून घेऊ, जागा ॲडजस्ट करून घेऊ. आपल्याला जागा कमी पडते एंट्रीसाठी. हां, तर पुढची ॲडजस्टमेंट वाचा विद्यार्थी मित्रांनो. काय सांगितली नवीन ॲडजस्टमेंट आज? इक्विटी शेअर होल्डर्स टू सबस्क्राईब इक्विटी शेअर्स ऑफ ₹50,000. इक्विटी शेअर होल्डर्सने काय केलं? परत नवीन शेअर सबस्क्राईब केले. कोणते शेअर सबस्क्राईब केले? इक्विटी शेअर. सबस्क्राईब म्हणजे घेणे. मग आपले जे इक्विटी शेअर होल्डर आहेत त्यांनी परत नवीन शेअर आपले घेतले. कितीचे? 50,000चे. आणि पुढे काय सांगितलं? द अमाऊंट टू बी युटिलाइज फॉर ॲक्वायरिंग न्यू प्लांट अँड मशिनरी. ॲक्वायर म्हणजे परचेस करणे. आणि जी अमाऊंट ती तुम्हाला कंपनीला जी मिळाली ती अमाऊंट तुम्ही कशासाठी वापरली? प्लांट अँड मशिनरी खरेदी करण्यासाठी. म्हणजे दोन ॲडजस्टमेंट आहे. एक
इक्विटी शेअर होल्डरला नवीन शेअर आपण इश्यू केले आणि इश्यू करून त्यांनी सबस्क्राईब केले कितीचे 50,000चे. मग याची एक एंट्री करा आणि ते 50,000 रुपये तुमच्या कंपनीला जे मिळाले त्याच्यातून तुम्ही नवीन प्लांट अँड मशिनरी खरेदी केली त्याची एक एंट्री करा. म्हणजे 2 एंट्र्या कराव्या लागतील. तर जर सबस्क्राईब नवीन शेअर सबस्क्राईबची एंट्री जर आली तर काय करायचं, कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायचा. आता आपण कंपनी आहो, आपण इक्विटी शेअर इश्यू केले, मग आपण शेअर इश्यू केले आणि ते इक्विटी शेअर होल्डरने घेतले म्हणजे आपल्याकडे काय येणार, कॅश येणार. मग कॅश आपल्याकडे आली म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. म्हणजे ज्या वेळेस नवीन शेअर इश्यू करणार, मग ते इक्विटी शेअर असू द्या प्रेफरन्स शेअर असू द्या, त्यावेळेस कॅश अकाउंट डेबिटला आणि शेअर कॅपिटल क्रेडिटला. पण इथं विद्यार्थी मित्रांनो बॅलन्स विथ बँक सांगितलं, मग कॅश ऐवजी बँक वापरा. मग कॅश अकाउंट डेबिटला, मग कॅश ऐवजी फक्त काय वापरायचं, बँक अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन वगैरे काहीच नाही, शेअर कॅपिटल वापरायचं. कोणता शेअर वापरले, इक्विटी शेअर. टू इक्विटी शेअर्स कॅपिटल अकाउंट. कितीचे वाटले, कितीचे सबस्क्राईब केले, 50,000. नॅरेशन बिंग इक्विटी शेअर्स सबस्क्राईब बाय इक्विटी शेअर होल्डर्स. झाली एंट्री. आता आपण काय केले, नवीन शेअर्स इश्यू केले होते कंपनीने कितीचे, 50,000चे, आणि ते कोणी घेतले, इक्विटी शेअर होल्डरने घेतले. तर याची एंट्री प्रत्येक वेळेस हीच करायची, नवीन शेअर इश्यू केले आणि ते जर सबस्क्राईब झाले तर तुमच्याकडे पैसे येणार म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर. जो असेल तो कॅपिटल, जो असेल तो शेअर क्रेडिटला घ्या, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता कॅश ऐवजी फक्त बँकेचा उल्लेख झाला म्हणून तुम्ही बँक अकाउंट, मग कॅश ऐवजी बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. 50,000. आता दुसरी एंट्री, जे 50,000 तुमच्या कंपनीला मिळाले त्याच्यातून तुम्ही काय केलं, ॲक्वायर न्यू प्लांट अँड मशिनरी. आपण प्लांट अँड मशिनरी खरेदी केली. आता परचेसची एंट्री मला सांगा, ही एंट्री बनवायची. मग आपण कंपनीने काय केले, 50,000 रुपये आपल्याला मिळाले कशातून, शेअर्समधून. मग ते 50,000 रुपयामधून आपण नवीन प्लांट अँड मशिनरी खरेदी केली. मग खरेदी केली म्हणजे आता आपले पैसे गेले, मग कॅश अकाउंट क्रेडिटला आणि काय खरेदी केलं, प्लांट अँड मशिनरी. मग प्लांट अँड मशिनरी डेबिटला. मग एंट्री काय होणार, प्लांट अँड मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग कॅश ऐवजी फक्त बँक अकाउंट. मग एंट्री करा, प्लांट अँड मशिनरी अकाउंट डेबिट. म्हणजे महत्त्वाचा प्रॉब्लेम होता, टू कॅश ऐवजी बँक अकाउंट. आणि तेवढ्याचीच खरेदी केली आपण, कितीची, जेवढे पैसे होते तेवढेची वापरले, वापरून टाकले. 50,000. नॅरेशन बिंग प्लांट अँड मशिनरी ॲक्वायर म्हणजे खरेदी करणे. झाली एंट्री. मग या पद्धतीने आपण अजून एक एंट्री केली विद्यार्थी मित्रांनो, नवीन प्लांट अँड मशिनरी आपण खरेदी केली आणि त्याची एंट्री आपण केली. आता फक्त एकच एंट्री आली शेवटची. तर शेवटची एंट्री आपण बघूया. ॲडजस्टमेंट संपल्या, तर ॲडजस्टमेंट संपल्या. आता शेवटची एंट्री राईट ऑफची करा. मग राईट ऑफची एंट्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे आपण काय काय राईट ऑफ करतो, फिक्टिशियस असेट, इंटँजिबल असेट, आणि एखादी असेटची व्हॅल्यू कमी झाली तर ती पण आपण राईट ऑफ करतो. आता राईट ऑफ करतात म्हणजे कमी करतात. असेट कमी म्हणजे तुमचा लॉस म्हणजे कॅपिटल रिडक्शन डेबिटला आणि कमी केलेले असेट क्रेडिटला. मग कॅपिटल रिडक्शन डेबिटला घ्या. आता शेवटची एंट्री आपण करत आहोत, एंट्री नंबर 8. मोठा प्रॉब्लेम होता, याच्यात 8 एंट्र्या झाला. शेवटच्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन आपण डेबिटला घेतो, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट. टू काय काय कमी करतो, फिक्टिशियस असेट कोणत्या, प्लांट प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस, अंडर रायटर्स कमिशन. मग बघा, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटर्स कमिशन आणि प्रॉफिट अँड लॉस तिन्ही पण आले, तिन्ही पण कमी करा. टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, तिन्हीच्या तिन्ही लिहून टाका. एक्सपेन्सेस अकाउंट शॉर्टमध्ये लिहूया. किती प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, 10,000. क्रेडिटला लिहा 10,000. त्याच्यानंतर जितक्या फिक्टिशियस आहे कमी करून टाका. टू अंडर रायटिंग कमिशन, टू अंडर रायटिंग कमिशन अकाउंट किती आहे ते, 2,500. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस मग लिहा, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग ते किती आहे, 1,35,000.
बरं, तिन्ही कमी झाले. फिक्टिशियस नंतर आपण काय कमी करतो विद्यार्थी मित्रांनो? फिक्टिशियस नंतर इंटँजिबल. मग इंटँजिबल कोणकोणत्या? गुडविल, पेटेंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट. गुडविल कमी करून टाका, 2 गुडविल. गुडविल अकाउंट. मग गुडविल किती? 30,000. त्याच्यानंतर पेटेंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट या सुद्धा इंटँजिबल आहे. मग बघा, पेटेंट आहे, पेटेंटची इन्फॉर्मेशन दिली होती इथं. पेटेंट बी रिटर्न ऑफ. पेटेंट पण कमी करा, किती कमी करा नाही सांगितलं, मग पूर्ण कमी करा. पेटेंट टू पेटेंट अकाउंट. पेटेंट किती? 15,000. त्याच्यानंतर ट्रेडमार्क, कॉपीराइट वगैरे नाही आहे. बरं, फिक्टिशियस असेट कमी झाल्या, इंटँजिबल कमी झाल्या. या व्यतिरिक्त काय कमी करतो आपण? या व्यतिरिक्त एखाद्या असेटची व्हॅल्यू कमी झाली तर आपण ते इथं रेकॉर्ड करतो. इथं आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट सोडून झालेलं आहे, म्हणजे कोणत्या असेटची व्हॅल्यू काही कमी झाली नाही. मग शेवटची एंट्री संपली. क्रेडिटचे आयटम संपले. आता डेबिट, कॅपिटल रिडक्शनची डेबिटची अमाऊंट लिहा. मग आपल्याला माहिती आहे या एंट्रीच्या अगोदर 7 एंट्र्या झाल्या. 7 एंट्र्यामध्ये जिथं जिथं कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला असेल त्याची टोटल करायची. फक्त क्रेडिटचा. डेबिटचा असेल तर वजा करायचा. मग पहिल्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला 45,000. दुसऱ्या एंट्रीमध्ये क्रेडिटला 1,00,000 टोटल करा. तिसऱ्या एंट्रीमध्ये क्रेडिटला फक्त क्रेडिटचे घ्यायचे 15,000. चौथ्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन क्रेडिट 30,000. पाचव्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन क्रेडिट 2,500. सहाव्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन नाही आहे, सातव्या एंट्रीमध्ये पण नाही आहे. म्हणजे 5च अमाऊंट कॅपिटल रिडक्शनचे टोटल करा. 45,000, 1,00,000, 15,000, 30,000, 2,500. टोटल कॅपिटल रिडक्शन येतं 1,92,500. या पद्धतीने आपण अमाऊंट रेकॉर्ड करतो. आता या अमाऊंटमधून क्रेडिटची अमाऊंट वजा करायच्या आणि जर फरक आला तर त्या फरकाला नाव द्यायचं कॅपिटल रिझर्व्ह. तर या अमाऊंटमधून क्रेडिटची अमाऊंट वजा करा. जर वजा केल्या तर विद्यार्थी मित्रांनो डेबिट आणि क्रेडिट इक्वल होते, मॅच होते, टॅली होते, फरक येत नाही. मग फरक येत नसेल तर बळजबरी फरक आणू नका. फरक आला तर आपण कॅपिटल रिझर्व्ह म्हणतो. आता डिफरन्स येतच नाही आहे, टॅली होतोय. टॅली होतोय म्हणजे एंट्री संपली. नॅरेशन लिहून टाका. बिंग काय काय कमी केलं? फिक्टिशियस, कॉमा इंटँजिबल आणि एवढ्याच होत्या. फिक्टिशियस आणि इंटँजिबल असेट्स राईट ऑफ कमी केल्या. प्रॉब्लेम संपला विद्यार्थी मित्रांनो. 8 एंट्र्या झाल्या. 8 एंट्र्यामध्ये 2 नवीन एंट्र्या आल्या होत्या, एक बाकी 6 त्याच आहे जुन्या. 2 नवीन कोणत्या? एक तुम्ही नवीन शेअर इश्यू केले आणि सबस्क्राईब झाले. नवीन शेअर सबस्क्राईब झाले तर तुमच्या कंपनीकडे पैसे येणार. कॅश अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. मग कॅश ऐवजी फक्त बँक घेतलं. बँक अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. कोणता शेअर? इक्विटी शेअर 50,000. आणि काय सांगितलं? फक्त शेअर सबस्क्राईब नाही केले तर तो पैसा अमाऊंट टू बी युटिलाइज, तो पैसा वापरला कशासाठी? ॲक्वायर न्यू प्लांट अँड मशिनरी. नवीन प्लांट अँड मशिनरी खरेदी करण्यासाठी तो पैसा तुम्ही वापरला. किती? 50,000. मग 50,000 रुपयामध्ये प्लांट अँड मशिनरी खरेदी केली. कॅश तुमची जाणार. मग कॅश अकाउंट क्रेडिट, प्लांट अँड मशिनरी डेबिट. मग एंट्री तयार झाली. प्लांट अँड मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. कॅश ऐवजी बँक अकाउंट 50,000 50,000. या 2 एंट्र्या फक्त आज नवीन शिकलो, बाकीच्या त्याच होत्या. आता या एंट्रीवरून पोस्टिंग करायची कॅपिटल रिडक्शन. प्रत्येक एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट बघायचा आणि ज्या ठिकाणी असेल तिथं पोस्टिंग करायची. म्हणजे कॅपिटल रिडक्शन अकाउंट जर क्रेडिटला असेल, कॅपिटल रिडक्शन अकाउंट जर क्रेडिटला असेल तर क्रेडिटला जायचं आणि डेबिटचं नाव रेकॉर्ड करायचं. कॅपिटल रिडक्शन अकाउंट एंट्रीमध्ये डेबिटला असेल तर डेबिटला जायचं, क्रेडिटला नाव रेकॉर्ड करायचं आणि एक एक पोस्टिंग करायची. मग पहिल्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन कुठे? क्रेडिटला आहे. मग कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिटला जा आणि डेबिटचं नाव रेकॉर्ड करा. मग डेबिटचं नाव काय बघ सांगा तिथं. डेबिटचं नाव आहे 7% प्रेफरन्स शेअर कॅपिटल. क्रेडिटला जा आणि डेबिटचं नाव रेकॉर्ड करा. मग इथं लिहू आपण बाय 7% प्रेफरन्स शेअर कॅपिटल. आता लिहिलं. एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला आलं म्हणून क्रेडिटला रेकॉर्ड केलं डेबिटचं नाव. मग डेबिटचं नाव रेकॉर्ड केलं. नाव फक्त डेबिटचं रेकॉर्ड करतो, मात्र अमाऊंट फक्त कॅपिटल रिडक्शनचीच घ्यायची. किती? 45,000. अमाऊंट किती आहे? 45,000 आहे. मग 45 अमाऊंट घ्या. 45,000 अमाऊंट घ्या. 45,000 आणि प्रत्येक एंट्रीची एकच पोस्टिंग करा. पहिली एंट्री झाली. दुसऱ्या एंट्रीमध्ये परत कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला आहे. मग क्रेडिटला जा, डेबिटचं नाव रेकॉर्ड करा. मग डेबिटचं नाव काय? इक्विटी शेअर कॅपिटल. बाय इक्विटी शेअर कॅपिटल लिहा. क्रेडिटला आहे म्हणून क्रेडिटला रेकॉर्ड करा. बाय इक्विटी शेअर कॅपिटल. क्रेडिटला आपण डेबिटचं नाव रेकॉर्ड करतो, परंतु अमाऊंट फक्त कॅपिटल रिडक्शनचीच लिहायची 1,00,000.
दुसरी एंट्री झाली. तिसऱ्या एंट्रीमध्ये बघा कॅपिटल रिडक्शन परत क्रेडिटला. मग क्रेडिटला जा, डेबिटचं नाव रेकॉर्ड करा. बाय लँड अँड बिल्डिंग किती 15,000 म्हणजे या बाय लँड अँड बिल्डिंग 15,000. तिसरी एंट्री झाली. चौथ्या एंट्रीमध्ये परत क्रेडिटला जा, डेबिटचं नाव रेकॉर्ड करा. बाय 6% डिबेंचर 30,000 म्हणजे या बाय 6% डिबेंचर 30,000. क्रेडिटला आले तर क्रेडिटला जायचं आणि डेबिटचे नाव रेकॉर्ड करायचे 30,000. पाचवी एंट्री डेबिंचरच्या एंट्री नंतर परत क्रेडिटला आलं, मग क्रेडिटला जा आणि डेबिटचं नाव रेकॉर्ड करा. डेबिटला काय प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन 2,500 म्हणजे या बाय प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन किती 2,500. बरं झालं ते. प्रॉफिटची एंट्री झाली. इथं कॅपिटल रिडक्शन अकाउंट नाही आहे, सोडून द्या. जिथं कॅपिटल रिडक्शन अकाउंट नाही त्याची पोस्टिंग करू नका. 7व्या एंट्रीमध्ये पण कॅपिटल रिडक्शन अकाउंट नाही, सोडून द्या. 8वी एंट्री कॅपिटल रिडक्शन डेबिटला आहे. आता डेबिटला रेकॉर्ड करायची क्रेडिटचे नावं. मग डेबिटला रेकॉर्ड करा 2 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 10,000. आता डेबिटला रेकॉर्ड करा कारण डेबिटला आलं 2 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस शॉर्टमध्ये लिहू 10,000. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस सगळे लिहायचे. 2 प्रिलिमिनरी नंतर 2 अंडर रायटिंग कमिशन 2,500. 2 अंडर रायटिंग कमिशन 2,500. त्याच्यानंतर 2 अंडर रायटिंग नंतर 2 प्रॉफिट अँड लॉस 1,35,000 मग लिहा 2 प्रॉफिट अँड लॉस 1,35,000. सगळे डेबिटला जायचे आणि क्रेडिटची नावं लिहायचे. त्याच्यानंतर 2 गुडविल 30,000 म्हणजे या 2 गुडविल 30,000. गुडविल नंतर काय विद्यार्थी मित्रांनो 2 पेटेंट 15,000 संपलं. शेवटचं आहे 2 पेटेंट 15,000. पेटेंट आपलं शेवटचं आहे बघा. इथं आपण चेक केलं होतं, आपली एंट्री टॅली झाली होती. पेटेंट शेवटचं आहे आपलं. त्याच्यानंतर नॅरेशन लिहिलं, मग संपलं. डायरेक्ट कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्लोज होईल किती अमाऊंटला. मग कॅपिटल रिडक्शन अकाउंट तुमचं डायरेक्ट टॅली होऊन जाईल कितीला 1,92,500. बघा चेक करून डायरेक्ट क्लोज करा. एंट्री संपली, क्लोज करा 1,92,500. फक्त पोस्टिंग करायची, बाकी काहीच करायचं नाही. आणि प्रत्येक एंट्रीची एकदाच पोस्टिंग करायची, दुसरा इफेक्ट पण नाही करायचं. कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला असेल क्रेडिटला रेकॉर्ड करायचे डेबिटचे नाव. एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन डेबिटला असेल डेबिटला रेकॉर्ड करायची क्रेडिटचे नावं. बस एवढंच करायचं. आता फक्त राहिलं बॅलन्स शीट. चला बॅलन्स शीट सोडूया, जागा ॲडजस्ट करू. बॅलन्स शीट. मग बॅलन्स शीटसाठी काय करायचं, जुनं बॅलन्स शीटवरून नवीन बॅलन्स शीट तयार करायचं. जुना बॅलन्स शीट तुमचा हॉरिझॉन्टल आहे, आपला व्हर्टिकल. फॉर्मॅट तयार करायचा. पहिला पार्ट इक्विटी अँड लायबिलिटी, दुसरा पार्ट असेट. इक्विटी अँड लायबिलिटीमध्ये 3 पॉईंट, शेअर होल्डर फंड, नॉन करंट लायबिलिटी, करंट लायबिलिटी. शेअर होल्डर फंडमध्ये 2 पॉईंट, शेअर कॅपिटल 3-4 ओळी सोडा, रिझर्व्ह अँड सरप्लस 2-3 ओळी सोडा, नॉन करंट लायबिलिटी 2-3 लाईन सोडा, करंट लायबिलिटी 2-3 लाईन सोडा, टोटल. असेट फिक्स असेट 2-3 लाईन सोडा, करंट असेट 2-3 लाईन सोडा, टोटल. फॉर्मॅट रेडी. आता लायबिलिटी साईड जशीच्या त्याची त्या सिक्वेन्सने. पहिला शेअर कॅपिटल 2,000 इक्विटी शेअर्स. मग पहिला लिहा शेअर कॅपिटलमध्ये लिहा. आता इथं लगेच विद्यार्थी मित्रांनो काय करतील 2,000 इक्विटी शेअर लिहून टाकतील. एक लक्षात घ्या, इक्विटी शेअरच्या आपल्या 2 एंट्र्या झालेल्या आहे. एक इक्विटी शेअरची नवीन एंट्री केली आणि नवीन इक्विटी शेअर 50,000चे तुम्ही इश्यू केले. मग तुमच्याकडे 2 इक्विटी शेअर आहे. मग इथं इक्विटी शेअर किती 2,000. हे तर जुने झाले 2,000 आणि हे 2,000 पैकी आपले नवीन किती आले 1,00,000 आले. हे जुने 2,000 झाले. पण नवीन शेअर जे 50,000चे तुम्ही दिले ते किती दिले त्याच्यासाठी वर्किंग नोट सोडवा. वर्किंग नोट पण सोडवायची गरज नाही, परंतु नंबर ऑफ शेअरसाठी मग इथं लिहा वर्किंग नोट. टोटल आपण किती शेअर्स वाटले आपल्या कंपनीने तो आकडा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. फक्त त्याची गरज नाही, पण लक्षात घ्या कॅल्क्युलेशन ऑफ टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. टोटल नंबर आपल्याला माहित पाहिजे. मग जुने शेअर किती 2,000. मग पहिले लिहा 2,000 इक्विटी शेअर ॲज पर बॅलन्स शीट. ते बॅलन्स शीटनुसार आपल्याकडे जुने किती आहे 2,000 शेअर्स आहे.
2 नंबर न्यू इक्विटी शेअर्स, सबस्क्राईब, नवीन आपण सबस्क्राईब केले, मग कितीला केले? 50,000ला, बरोबर. मग 50,000ला आपण नवीन इक्विटी शेअर सबस्क्राईब केले. काय करायचं फक्त विद्यार्थी मित्रांनो, जे शेअर्स तुम्ही सबस्क्राईब केले कितीचे? 50,000चे, त्याला नवीन शेअरच्या फेस व्हॅल्यूने भागायचं. मग नवीन शेअर, जुना शेअर 100चा आहे, 100चा नाही तर नवीन शेअर कितीचा ठेवला तुम्ही एंट्रीमध्ये? 50चा. मग नवीन शेअर आपला आता इथून पुढं 50 रुपयाचा आहे. मग टोटल अमाऊंटला फक्त 50 रुपयाने भागा आणि उत्तर येईल 1000. उत्तर येईल 1000. मग हे 2000 प्लस हे 1000 टोटल झाले किती शेअर झाले? 3000 इक्विटी शेअर्स. मग टोटल किती इक्विटी शेअर झाले? 3000. जुने 2000 आणि नवीन 1000, 3000 इक्विटी शेअर्स आले. मग आता इथं बॅलन्स शीटला या, बॅलन्स शीटला इथं 2000 ऐवजी किती लिहायचे? 3000 इक्विटी शेअर्स. जुने 2000 आणि नवीन 1000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज. इथं सांगितले 100चा, आपण नवीन शेअर कॅपिटल इंट्रोड्यूस केला, नवीन एंट्री. मग नवीन एंट्रीनुसार कितीचा आहे? 50चा आहे. मग 50च घ्या. ऑफ रुपीज 50 ईच. आता कॅल्क्युलेटरवर डायरेक्ट करा. 3000 गुणिले किती? 50. किंवा डायरेक्ट अशी अमाऊंट पण करू शकतात. 3000 गुणिले 50 करा, 1.5 लाख रुपये. किंवा 1.5 लाख रुपये कसे आले बघा. नवीन शेअर कॅपिटल 1 लाखाचा प्लस अजून नवीन सबस्क्राईब केले 50,000चे. मग 1 लाख प्लस 50,000 किती झाले? 1.5 लाख. तर या पद्धतीने आपली अमाऊंट आली 1.5 लाख. जुने 1 लाख, नवीन एक एंट्रीमधले 1 लाख आणि सबस्क्राईब केलेले 50,000, 1.5 लाख. किंवा असं घ्या 3000 गुणिले 50 तरी 1.5 लाख येतं. त्याच्यानंतर दुसरा प्रेफरन्स शेअर. मग लिहा 1500 कॉमा 7%. आपण प्रेफरन्स शेअरची नवीन एंट्री केली, आपल्या डोक्यात पाहिजे आपण प्रेफरन्स शेअर कन्वर्ट केले कितीमध्ये? 8%मध्ये. मग नवीन शेअरचंच नाव लिहायचं 8% प्रेफरन्स शेअर. जुने लिहू नका, जुने कॅन्सल झाले. 8% प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज. आता इथं प्रेफरन्स शेअर 100चा आहे, नवीन एंट्रीमध्ये तुम्ही कितीचा ठेवला? नवीन एंट्रीमध्ये 70चा ठेवला, तर 70च घ्या आणि नवीन शेअरची अमाऊंट घ्या 1,05,000. मग घ्या ऑफ रुपीज 70 ईच आणि नवीन शेअरची अमाऊंट किती? 1,05,000. 1500 शेअर गुणिले 70 रुपये तुम्ही करून बघा, एंट्रीमध्ये तुम्हाला अमाऊंट मिळून जाईल 1 लाख किती? 1,05,000. आता दोन्ही शेअर कॅपिटल आपले झाले विद्यार्थी मित्रांनो. टोटल करा 1,50,000 आणि 1,05,000 किती झाले? 2,55,000. शेअर नंतर रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये काय लिहितो आपण? प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. जर आला तर तो लिहायचा. आलेला आहे मग लिहा प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. मग प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन आपण एंट्री केली होती. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन 2,500. निम्मा आपण वापरतो, मग निम्मा तुमच्याकडे शिल्लक राहिला. मग किती शिल्लक राहिला? 5,000 पैकी 2,500ची एंट्री केली, 2,500 शिल्लक राहिला, तो 2,500 नवीन बॅलन्स शीटला. या व्यतिरिक्त इथं आपण कॅपिटल रिझर्व्ह लिहितो. कॅपिटल रिझर्व्ह आपला शेवटच्या एंट्रीमधला फरक आलाच नाही, एंट्री टॅली झाली, सोडून द्या. रिझर्व्ह अँड सरप्लस संपलं. नॉन करंट लायबिलिटीमध्ये आपण डिबेंचर लिहितो. मग लिहा 6% डिबेंचर. 6% डिबेंचर. डिबेंचर होते जुने 1,50,000. त्याची एंट्री तुम्ही केलेली डिबेंचरची बघा. डिबेंचर 30,000 आणि डिबेंचर काय झाले होते? रिड्यूस. मग कमी केली तुम्ही डिबेंचर 30,000. मग 1,50,000 मधून 30,000 वजा करा. शिल्लक राहिलेले नवीन डिबेंचर 1,20,000 आउटरला लिहा. 1,50,000 मधून एंट्री 30,000ची जी कमी केली ते कमी करून टाका. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल करंट लायबिलिटी आहे. मग इथे लिहा सन्ड्री क्रेडिटर्स आणि दुसरी आहे बिल्स पेबल सुद्धा करंट लायबिलिटी आहे. दोन्ही लिहून टाका. आणि सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल यांची एंट्रीच झाली नाही. मग ज्यांची एंट्री झाली नाही त्यांची डायरेक्ट पूर्ण अमाऊंट नवीन बॅलन्स शीटला घ्या. मग सन्ड्री क्रेडिटर्स 80,000 आणि बिल्स पेबल 20,000. मग लिहा सन्ड्री क्रेडिटर्स 80,000 आणि बिल्स पेबल 20,000. दोघांची एंट्री झाली नाही, दोघांची पूर्ण अमाऊंट. बिल्स पेबल संपलं, बॅलन्स शीटचं सिक्वेन्स आपला लायबिलिटी साईड संपली. टोटल करून टाका. मग टोटल येते 4,77,500. जितका सिक्वेन्स आहे तितका सोडवायचा. आता असेटचं सिक्वेन्स. गुडविल आपली इंटँजिबल असेट आहे. इंटँजिबल असेट आणि फिक्टिशियस असेट आपण शेवटच्या एंट्रीमध्ये कमी करून टाकतो. त्या नवीन बॅलन्स शीटला लिहू नका, त्या कमी झाल्या. मग गुडविल सोडून द्या. लँड अँड बिल्डिंग आपली फिक्स असेट आहे.
मग इथे लिहा लँड अँड बिल्डिंग फिक्स असेटमध्ये. फक्त बघायचं एंट्री झाली का. मग लँड अँड बिल्डिंगची एंट्री झाली का. लँड अँड बिल्डिंगची आपण सेपरेट एंट्री केली. मग लँड अँड बिल्डिंगचं ॲडजस्टमेंट बघा. बिल्डिंग काय झाली होती ॲप्रिसिएट वाढली आणि आपण कितीने वाढवली 15,000. मग वाढली कमी नका करू. मग लँड अँड बिल्डिंग 75,000 प्लस किती वाढले 15,000 एंट्रीमध्ये. मग 75 प्लस 15 किती झाले 90,000. मग लँड अँड बिल्डिंग डायरेक्टली आउटरला 90,000. 75 ते जुने आणि नवीन एंट्रीनुसार 15,000 वाढले टोटल 90,000. लँड अँड बिल्डिंग नंतर प्लांट अँड मशिनरी. मग 2 नंबरचं लिहा प्लांट अँड मशिनरी. मग प्लांट अँड मशिनरीची एंट्री केली का तर बघायचं प्लांट अँड मशिनरीची आपण एंट्री केलेली आहे आणि प्लांट अँड मशिनरी आपण काय केले होतं 50,000 खरेदी केले. मग आपल्याकडे नवीन प्लांट अँड मशिनरी खरेदी झाली 50,000. मग जुनी तुमच्याकडे 1,50,000 हे काही कमी नाही केले आपण खरेदी केले नवीन. मग जुने होते 1,50,000 प्लस नवीन कितीचे खरेदी केले नवीन मशिनरी खरेदी केली 50,000. मग 1,50,000 प्लस 50 मग किती झाले 2,00,000. मग इथे लिहा 1,50,000 प्लस नवीन खरेदी केली 50,000 म्हणजे तुमच्याकडे टोटल प्लांट अँड मशिनरी कितीची झाली 2,00,000. नवीन खरेदी केली त्याच्यात ॲड करा. आता एंट्री झाली म्हणून आपण चेंज करतो. एंट्री झाली नाही तर तशीच अमाऊंट लिहायची. पेटेंट आपली इंटँजिबल असेट आहे जी आपण इथं कमी करून टाकली सोडून द्या. पेटेंट नंतर काय स्टॉक आपली करंट असेट आहे. मग करंट असेटमध्ये लिहा स्टॉक. मग स्टॉकची एंट्री केली का स्टॉकची एंट्री झालीच नाही. ज्याची एंट्री झाली नाही त्याची पूर्ण अमाऊंट लिहून टाका. स्टॉक 1,00,000 डायरेक्ट आउटरला 1,00,000. स्टॉक नंतर काय डेटर्स. मग 2 नंबरचं लिहा सन्ड्री डेटर्स. करंट असेटमध्येच लिहायचं सन्ड्री डेटर्स. डेटर्सची सुद्धा एंट्री झाली नाही. मग ज्याची एंट्री झाली नाही त्याची डायरेक्ट अमाऊंट घेऊन टाका. सन्ड्री डेटर्स 85,000. डेटर्स नंतर काय बॅलन्स विथ बँक. बॅलन्स विथ बँक सुद्धा करंट असेट आहे. बँक बॅलन्स कॅश आणि बँक आपलं करंट असेट आहे. मग इथं लिहा बॅलन्स विथ बँक. मग तुम्ही बॅलन्स विथ बँक वापरला का बॅलन्स विथ बँक कॅशचा बॅलन्स आपण फक्त एक्सपेन्सेस पेड करण्यासाठी वापरतो. वापरला नाही तुम्ही म्हणणार सर बँकेची एंट्री आहे. बँकेची एंट्री होती 50,000 रुपये आले आणि 50,000 गेले. पण बघा डेबिटला बँक अकाउंट 50,000 आले परत दुसऱ्या एंट्रीमध्ये बँक अकाउंट क्रेडिटला 50,000 गेले. कशासाठी मशिनरी खरेदी करण्यासाठी. म्हणजे बँक अकाउंट इथं काय झाला तुमचा सेटल झाला. बँक अकाउंट डेबिट बँक अकाउंट क्रेडिट 50-50 सेटल झाले. या बँक अकाउंटला काही फरक पडला नाही. मग आपला बँक तसाच लिहा 2,500. याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. तुमच्याकडे जे बँकेचा बॅलन्स आला 50,000 तो तुम्ही वापरून पण टाकला 50,000 संपलं. बॅलन्स विथ बँक नंतर प्रिलिमिनरी अंडर रायटिंग प्रॉफिट अँड लॉस या फिक्टिशियस असेट त्या कमी झाल्या सोडून द्या. संपलं. करा टोटल. मग टोटल तेवढीच येणार 4,77,500. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे आपलं बॅलन्स शीट टॅली झालं. यामध्ये एक नवीन ॲडजस्टमेंट होती. नवीन मशिनरी खरेदी केली तर जुन्या मशिनरीमध्ये ॲड करा. त्या व्यतिरिक्त इथं बाकी काहीच नव्हतं. नंबर ऑफ शेअर 1 होते. जुने इक्विटी शेअर 2,000 तर आपण वर्किंग नोट सोडवली. जुने इक्विटी शेअर बॅलन्स शीट नुसार 2,000 प्लस आपण 50,000चे वाटले. मग 50,000चे जे तुम्ही वाटले त्याची फेस व्हॅल्यू जुनी नाही घ्यायची नवीन घ्यायची. मग नवीन शेअर तुम्ही एंट्रीमध्ये कितीचा ठेवला होता नवीन इक्विटी शेअर आपण 50चा ठेवला होता. मग जे 50,000चे तुम्ही वाटले त्याला 50ने भागा. मग इक्विटी शेअर 1,000 टोटल इक्विटी शेअर 3,000 आणि 3,000 शेअर प्रत्येक 3,000 शेअर तुम्ही कितीचे ठेवणार 50 रुपये. म्हणजे किती येणार 1,50,000. म्हणजे तुमच्याकडे आता इक्विटी शेअर किती आहे 1,50,000. मग आपण इथं बघा इक्विटी शेअर लिहिले 1,50,000. एक तर 3,000 गुणिले 50 करा किंवा एंट्रीनुसार. इकडे नवीन शेअर कितीचे नवीन शेअर आपल्याकडे 1,00,000चे आणि त्याच्यानंतर कितीचे सबस्क्राईब केले 50,000 1,50,000. या पद्धतीने तुम्ही एंट्री करा. त्यानंतर अजून एक नवीन आलं होतं. नवीन शेअर सबस्क्राईब केले. नवीन शेअर सबस्क्राईब केले तर कंपनीकडे पैसे येणार कॅश किंवा बँक अकाउंट डेबिटला शेअर कॅपिटल क्रेडिटला. कॅश किंवा बँक अकाउंट डेबिटला शेअर कॅपिटल क्रेडिटला. आणि तो पैसा तुम्ही कशासाठी वापरला मशिनरी खरेदी करण्यासाठी. मग मशिनरी तुमच्याकडे येणार आणि कॅश जाणार. या पद्धतीने एंट्री करा. तर एंट्री खूप महत्त्वाची आहे. त्यानुसार तुम्ही बॅलन्स शीट सोडवू शकतात. या पद्धतीने महत्त्वाचा प्रॉब्लेम होता जो आपण पूर्णपणे सोडून घेतला. या पद्धतीने आपण प्रॉब्लेम समजून घेतलेला आहे. पुढचा प्रॉब्लेम पुढच्या लेक्चरला घेऊया. थँक्यू.